आता एक मोठी बातमी। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त हे अडचणीत सापडलेले आहेत। अनिल कुमार पवारांसह 18 भूमाफियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले। 341 पानांच्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत। अनिल कुमार यांनी भ्रष्टाचारासाठी यंत्रणा उभी केल्याचा दावा करण्यात आला आहे। ही काळी कमाई लपवण्यासाठी पवारांनी त्या पत्नी आणि मुलीच्या नावावर असलेल्या कंपन्यांचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ईडीने गंभीर आरोप केलेला आहे। व्हॉट्सअप चॅट्स, व्यवहारांचे पुरावे आणि डिजिटल पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अपडेट? अत्यंत धक्कादायक खुलासे ईडीच्या आरोपपत्रात सगळे समोर येत आहेत। अनिल कुमार पवार आपल्याला माहिती आहे की IAS अधिकारी आहे, सनदी अधिकारी आहे, पण ज्या आरोपपत्रामध्ये जे पुरावे आहेत, हिरं, सोनं, माणके, अनेक शेल कंपन्या, कुटुंबियांच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता ही सगळी समोर आली आहे। मुख्य म्हणजे की भ्रष्टाचाराचा रेट कार्ड जे आहे हा ज्या पद्धतीने होत होता ते सुद्धा या आरोपपत्रामध्ये ईडीने दाखवलेलं आहे। YS रेड्डीचे नगररचना उपसंचालक आहे, त्यांचा कायद्याच्या आधारे जो जबाब नोंदवला होता या जबाबामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे उघड केले। 18 भूमाफिया यांचं कनेक्शन सुद्धा आहे। नगररचना खात्याच्या माध्यमातून हे सगळं कलेक्शन नियमित केलं जात होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जनार्दन ॲग्री, BSR रिअल्टी, जय पवार बिल्डर आणि श्रुतिका एंटरप्राइजेस या कंपन्यांचा उल्लेख आहे। या कंपन्यांच्या माध्यमातून हा काळा पैसा हा रोटेट करण्यात आलेला आहे। 20 ते 25 रुपये प्रति चौरस फूट हा आयुक्तांचा रेट कार्ड होता भ्रष्टाचाराचा। तर नगररचना संचालक 4 रुपये प्रति चौरस फूट आणि सहाय्यक संचालक 1 रुपये प्रति चौरस फूट ह्यूज रकमेचा अर्थात कोट्यावधी रकमेचा गैरव्यवहार झालाय। 17 कोटी रुपये अनिल पवार यांनी YS रेड्डी यांच्याकडनं घेतलेले आहे अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख सुद्धा या 341 पानांच्या आरोपपत्रात आहे। जवळपास 71 कोटी रुपयांची तात्पुरती जप्तीची कारवाई सुद्धा अनिल पवार यांच्या मालमत्तांवर केलेली आहे। ईडीच्या या आरोपपत्रात असलेला हा खुलासा अत्यंत महत्वाचा मानला जातो। PMLA अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा जो आहे या कायद्याअंतर्गत YS रेड्डी यांचा नोंदवलेला जबाब हा पूर्ण आरोपपत्रातला अत्यंत कळीचा मुद्दा आपल्याला सगळ्यात समोर येतोय। या प्रकरणामध्ये येत्या दिवसामध्ये अनेक मोठे खुलासे होणार आहेत आणि अधिक मोठ्या ताकदीनं अनेक लोकांचं अटकसत्र सुद्धा होणार आहे याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। दरम्यान अनिल पवार यांनी जरी हायकोर्टात याचिका दाखल केली असती की ईडीने केलेली कारवाई माझ्या विरोधात चुकीची आहे, त्यावरची सुनावणी सुद्धा हायकोर्टाने याचिका दाखल करून घेतली आणि 15 ऑक्टोबरला ती सुनावणी होणार आहे। या सगळ्या विषयामध्ये व्हॉट्सअप चॅट, रोख रकमेच्या या वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल ट्रॅकिंग जे आहेत ते सुद्धा या पूर्ण कागदपत्रामध्ये जोडलेले आहे। या सगळ्या विषयामध्ये एक मोठं रॅकेट कसं काम करतं, नगररचना विभागाचं, महापालिकेचं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं काळा पैसा रोटेट कसा होतो याचा एक अक्षरशः एक चित्रपट म्हणावा अशा प्रकारचे खुलासे सगळे या जबाबात सगळे समोर येत आहेत। 17 कोटी रुपये म्हणजे जर 3 कोटी 37 लाख तर दादर येथील एका कार्यालयात पवार यांनी एका नातेवाईकाकडे दिले। हा नातेवाईक कोण हा सुद्धा ईडीच्या रडारवर आता आहे असं आपल्याला म्हणता येईल। 17 कोटी 75 लाख रुपये रोख स्वरूपात YS रेड्डी यांच्याकडनं अनिल पवार यांनी घेतले असाही स्पष्ट उल्लेख या आरोपपत्रात आहे। आरोप तर अनेक आहेत, डिजिटल पुरावे सुद्धा जोडण्यात आलेले आहेत, पण या सगळ्या आरोपांवर यापूर्वीच अनिल पवार यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेत आक्षेप घेतलेला आहे। आता हायकोर्टामध्ये सुद्धा ही लढाई सुरू होत आहे। 15 ऑक्टोबर ही तारीख नक्कीच आपल्याला महत्वाची मानता येईल। दरम्यान या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शेल कंपनीज या शेल कंपन्यांच्या माध्यमातून जर का पैसा रोटेट जर का झाला असेल तर तो नेमका कसा झालाय, अनिल पवार यांची पत्नी आणि मुलगी यांच्या नावाने असलेल्या या कंपन्यांच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार जे झाले ते खरोखर ट्रान्झॅक्शनेबल आहे का, या सगळ्या विषयामध्ये इतर तपास यंत्रणा, केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा लवकरच उडी घेणार आहे अशी ही माहिती आपल्याला समजते। प्रियांका, बरं, ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। गोंदियात शिक्षक आणि शिक्षण अधिसंमेलनामध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला। शालेय शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी निर्माण होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं। तसेच शिक्षकांच्या समस्या सोडवण्याकरता शासन प्रयत्नशील आहे असंही ते म्हणाले। धाराशिवच्या तुळजाई कला केंद्राविरोधात तक्रार केली म्हणून रागातून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मरण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी 4 आरोपींवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी या गावातून राजू गोल्हार या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर मध्यरात्री तरुणाचा मृतदेह आढळला। किमान आता तरी या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी बावी ग्रामस्थ करतायत।
व्यस्त दैनंदिन जीवनामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याने दिवाळीनिमित्त तयार फराळ खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीनं वाढ झाली आहे। दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। आवडीच्या पदार्थांची ऑर्डर देण्यामध्ये नागरिक व्यस्त आहेत। मोतीचूर लाडू, अनरसे, करंजी, चकली, चिवड्याला सर्वाधिक मागणी आहे। मॉन्सूननं एक्झिट घेतल्यानंतर मुंबईतील ऑक्टोबर हीटच्या झळा सुरू झालेल्या आहेत। कमाल तापमान 35 अंशांच्या जवळपास पोहोचू लागलंय। मुंबईकरांची लाही होते आहे। अचानक झालेली तापमान वाढ तापासह इतर आजारांना निमंत्रण देते आहे। उपनगरीय रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेनं 6 महिन्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली आणि 97 कोटींहून अधिक दंड वसूल केला। एसी लोकलमधून वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांनाही कारवाईचा झटका देण्यात आला। भुयारी मेट्रोमुळे JVLR ते कप परेडपर्यंतचा भूमिगत प्रवास वेगवान झालेला आहे। मात्र या मार्गिकेवरील मेट्रो स्थानकांच्या बाहेरील रस्त्यांवर अर्धवट कामांनी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। रस्त्यांच्या निम्म्या भागात लावलेले बॅरिकेड्स आणि अस्ताव्यस्त पडलेल्या पत्र्यांच्या वाहतुकीमध्ये अडथळा येतो आहे। मुंबईतील मेट्रो 9 मार्गिकेच्या दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याची RDSO चाचणी पूर्ण झालेली आहे। सध्या मेट्रो 7 आणि मेट्रो 9 यांच्या एकात्मीकरणाची कामं सुरू आहेत। त्यामुळे आता अंधेरीवरून थेट मीरा भाईंदर गाठणं शक्य होणार आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर रात्रीच्या दरम्यान रेल्वे प्रवासी चांगले संतप्त झाले। मेगा ब्लॉक संपलेला असताना देखील कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल सेवा बंद होत्या। यामुळे प्रवासी चांगलेच भडकले। प्रवाशांचा हा संताप पाहून प्रशासनानं मग शेवटी वांगणी कारशेडला जाणारी लोकल कर्जतपर्यंत पाठवली। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वाशी पनवेल दरम्यान असलेल्या 10 स्थानकांचा ताबा रेल्वेकडे देण्याबाबत सिडको आणि रेल्वे प्रशासनाबाबत चर्चा सुरू आहे। चर्चेअंती मध्य रेल्वेकडून या स्थानकांचा ताबा घेण्यात येणार आहे। तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्या यामुळे बिकट परिस्थितीमध्ये असलेली मोनोमार्गिका नवी यंत्रणा बसवण्यासह चाचण्यांकरता काही काळाकरता बंद होती। ही सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी मार्गिकेची तपासणी करण्यात येणार आहे। त्याकरता MMRDA कडून निवृत्त CRZ आणि इंडिपेंडंट इंजिनिअरिंगचा शोध सुरू आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर लवकरच वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांकरता खुली होणार आहे। दक्षिण मुंबईतून विमानतळापर्यंत जलमार्ग जोडण्याकरता रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाच्या कामाला वेग आलाय। सध्या या प्रकल्पाचं सुमारे 24% काम पूर्ण झालेलं आहे। मे 2026 पर्यंत संपूर्ण जेट्टी आणि टर्मिनल सुविधा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं दिवाळीच्या अगोदर आवडेल तिथं प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिलेली आहे। ही कपात 7 ऑक्टोबरपर्यंतच्या मध्यरात्रीपासून लागू केली गेली आहे। यामध्ये 20 ते 25% कपात केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील 14 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या। त्याचं परिपत्रक समाज माध्यमामध्ये प्रसिद्ध झालं। मात्र हे परिपत्रक संपूर्णतः बनावट असून मुंबई विद्यापीठानं असं कोणतंही परिपत्रक निर्गमित केलेलं नाही। त्यामुळे 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसारच होतील। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे। शाळांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणण्याकरता केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे। केंद्र सरकारने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांना एक पत्रक जारी केलं आहे। या पत्रात शिक्षण मंत्रालयानं NCERT, CBSE, KVS आणि NVS सारख्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना फी भरण्याकरता डिजिटल पेमेंट पद्धती विशेषतः UPI स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे। मॉन्सून माघारी फिरल्यानंतर नवी मुंबईत तापमानामध्ये चढउतार सुरू झालाय। दिवसा वाढलेला उष्मा आणि रात्री जाणवणारा गारवा यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। अनेक नागरिकांना ही लक्षणं आठवड्याभरापेक्षा अधिक काळ जाणवत असून त्यामुळे त्रास वाढला आहे। भारतानं आर्थिक वर्ष 2025-26च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आयफोन निर्मितीचा विक्रम केला आहे। ॲपलनं विक्रमी $10 अब्ज म्हणजेच तब्बल 88,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात केलेत। हे गेल्या वर्षीपेक्षा 75% जास्त आहे। गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं। गृहिणींच्या तपासामध्ये वेग आणि अचूकतेकरता गोंदिया पोलिसांना मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झालेली आहे। नाशिकहून गणपतीपुळ्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या कारला अचानक आग लागली। कारमधील 3 प्रवासी वेळीच बाहेर पडले म्हणून मोठा अनर्थ टळला। आगीत संपूर्ण कार जळून खाक झालेली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये पोलिसांनी नशा करून दहशत माजवणाऱ्या आणि महिला पोलिसाशी उद्धट बोलणाऱ्या गुंडांची धिंड काढली। मिरजेतील स्टेशन परिसरामध्ये धुडगूस घालणाऱ्या या नशेबाजांना पोलिसांनी अद्दल घडवली।
जळगाव शहरातील दशरथनगर रस्त्यावर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला रात्री अचानक आग लागली. साठलेला कचरा आणि गवतामुळे लागलेल्या आगीचं रौद्ररूप बघायला मिळालं. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्याकरता शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीकरता एनडीएमध्ये अखेर जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालं. भाजप आणि जनता दल प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उभे करतील. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आलेल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज अमरावती आणि नागपुरात विभागीय बैठक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री शिवप्रकाश यांची ही बैठक असणार आहे. मुंबईत पत्नीच्या नावानं डान्स बार चालवून निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच रामदास कदमांचं काम राहिलेलं आहे. रामदास कदम कोकणाला लागलेला कलंक आहेत असा हल्लाबोल केला भास्कर जाधवांनी. 15 ऑक्टोबर रोजी धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती देण्यात आली. या स्थगितीवरून राज्यात मोठं राजकारण रंगलं. या निधीच्या स्थगितीवर काही निर्णय होणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. जितेंद्र आव्हाड स्वतःला मुस्लिम समाजाच्या मतांकरता पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न करतात, मात्र खरी श्रद्धा त्यांच्या लक्षात आली असेल असा टोला शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी केला. शरद पवार सोडून उद्धव ठाकरे, संजय राऊतसह सगळे दर्शनाकरता गुवाहाटी इथं गेले असतील किंवा जातील असाही टोला त्यांनी लगावला. नागपूर जिल्हा परिषदेच्या 57 तर 114 पंचायत समिती सदस्यांकरता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. महिला आरक्षणही चिठ्ठीच्या आधारेच निश्चित करण्यात आलेलं आहे. भोपाळमध्ये पोलिसांनी मारहाण केल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. आरोपी पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहारनपूरमध्ये बनावट स्पायडरमॅन स्टंट करत असल्याचं बघायला मिळालं. मास्क घालून कलाबाजी करत असलेल्या अँटी रोमिओ टीमनं त्याला ताब्यात घेतलेलं आहे. मध्य प्रदेशातील सिहोर इथं भीषण अपघात झाला. दुचाकीला आग लागली. आगीत वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. गुजरातमधील मोरबीमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अनेक लोकांचा चावा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे कुत्र्याला लवकर पकडा अशी मागणी केली आहे. गुजरातच्या जुनागडमध्ये एका घरात बिबट्या शिरला. काही मिनिटांमध्ये बिबट्याने 3 बकऱ्यांची शिकार केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.